श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत् सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत् कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा। देह संवर्धन आणि विज्ञान या विषयावरील आजच्या या प्रकरण 3 याचा हा 5वा भाग अतिशय महत्वाचा आहे, कारण शरीरांतर्गत चालणाऱ्या संस्थेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा ही शरीरात कशी उद्भवते, त्या ऊर्जेचं उत्पादन आणि त्याचं चक्र कसं चालतं याविषयी आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। शरीराची स्थूल अवयवी यंत्रणा चालवण्यासाठी पर्याप्त ऊर्जा लागते। मग शरीर ग्रंथीकोशिका ऊर्जा कशी निर्माण करतात आणि शरीर ती ऊर्जा कशी वापरते, माणसाने हे गुह्य समजून घेण्यासाठी वैज्ञानिक शास्त्र नीट समजून घेतले पाहिजे। हा ऊर्जोत्पत्तीचा भाग विज्ञानाच्या अंगाने समजून घेणे गरजेचे आहे। विश्वात उद्भवणाऱ्या ऊर्जा शक्तीचा एकच स्रोत असतो। आपल्याला वाटतं जगामध्ये अनेक प्रकारचे स्रोत आहेत ऊर्जेचे, तसं नाहीये। जगामध्ये फक्त एकच स्रोत आहे, ते म्हणजे ब्रह्मांडाच्या रचनेवेळी सध्या सुद्धा रासायनिक मॉलिक्युल्स या ठिकाणी घडतो। त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणूच्या संयोगातून जे अंतर्बंध तयार होतो, अंतर्बंधाच्या वेळी सुद्धा ऊर्जा उत्पत्ती होते आणि अंतर्बंधाची जडणघडण होताना ऊर्जा उत्पत्ती होते। म्हणजे अणुरेणूच्या अंतर्बंधाचे खंडन फ्युजन किंवा 2 अणूच्या संलयन फ्युजन क्रियेने या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि ही उत्सर्जित ऊर्जा या संपूर्ण सृष्टीमध्ये संपूर्ण क्रियासाठी वापरली जाते। या ऊर्जेची साठवणूक करता येत नाही। ज्यावेळी जी क्रिया घडत असते ती त्या ऊर्जेच्या उद्भवामुळे आणि ऊर्जेच्या सक्रियतेमुळे घडत असते। जेव्हा अणुस्फोटाने म्हणजे ॲटॉमिक फ्युजन होते तेव्हा एक प्रचंड ऊर्जा उत्पन्न होते। ती ऊर्जा संपूर्ण स्थूल जीवसृष्टीचा नाश करू शकते। ही एवढी प्रचंड ऊर्जा असते की जेव्हा अणूचा स्फोट होतो तेव्हा, म्हणजे अणूचं संघटन जेव्हा खंडित होतं तेव्हा संपूर्ण इलेक्ट्रॉन एका कक्षात छेदल्या जातात। मधला न्यूट्रॉन प्रोटॉन हा सुद्धा वेगळा होण्याची शक्यता असते। 2 वेगवेगळे अणू तयार होतात, वेगळं संघटन तयार होतं आणि ह्यामध्ये खूप प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते। सूर्यांगात म्हणजे फ्युजन क्रियेने हेलियम रेणू घडतात, म्हणजे 2 हायड्रोजनच्या एकत्रित संलयन स्थितीला हेलियम असं म्हणतात। म्हणजे हेलियम रेणू घडतो का, तर हायड्रोजन 2 एकत्र येतात म्हणजे हेलियमचा अणू घडतो। सूर्यावर घडलेल्या रासायनिक ऊर्जा उत्सर्जन क्रियेचा उष्मा आणि बाहेर पडलेला प्रकाश पृथ्वीवर म्हणजे 14.96 कोटी किलोमीटर अंतरावर या जीवसृष्टीला जाणवतो। दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अणु ऊर्जेच्या अभूतपूर्व शक्तीचा भयंकर विनाश जगाने घडवून अनुभव घेतला आहे। जपानमधील हिरोशिमा नागासाकी शहरावर युरेनियम बॉम्ब स्फोटाने म्हणजे फ्युजन करून उत्सर्जित झालेली प्रचंड ऊर्जेमुळे 2 शहरे जळून खाक झाली आणि आजूबाजूचा कित्येक किलोमीटर परिसर दीर्घकाळ किरणोत्सर्गाच्या प्रभावात दूषित झालेला होता। परंतु शरीर चालवण्यासाठी एवढ्या तीव्र आणि प्रचंड ऊर्जेची गरज नसते। शरीरामध्ये सूक्ष्म क्रिया असतात। शरीर चालवण्यासाठी मर्यादित ऊर्जा कॅलरीजची गरज असते। ही मर्यादित ऊर्जा स्वतः ग्रंथी तयार करतात आणि त्यासाठी केवळ शर्करा रेणूचे आण्विक बंध तोडून ही ऊर्जा उत्सर्जित मिळवली जाते। म्हणजे जो अन्नाद्वारे आपल्याला शर्करा मिळते त्या शर्करेचे रेणू आपल्या शरीराच्या ग्रंथी तोडू शकतात, म्हणजे इंटरबॉन्ड। म्हणजे शर्करेमध्ये 6 कार्बन 12 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन असतात। या अणूच्या संघटित संयोगात्मक रेणू स्थितीला म्हणजे मॉलिक्युलर स्टेजला ते ब्रेक करतात आणि ऊर्जेची उत्पत्ती होते। प्रकृतीने नियोजन केलेलं आहे की या शरीराच्या ग्रंथी फक्त या ग्लुकोजचेच रेणू तोडू शकतात। केमिकल्स आहेत, रासायनिक रेणू आहेत, त्यांची इंटरबॉन्ड तोडणं तेवढं सोपं नाहीये। आता ऊर्जोत्पत्तीची रासायनिक क्रिया कशी
घडते याचा जर विचार करायचा झाला, जे अन्न रोज आपण सेवन करतो त्याला शरीर कसे वापरते हे निरूपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून येथे संकलित केलेलं आहे. वाचकांनी लक्षपूर्वक जरा अभ्यास करावा. अन्न सेवनापश्चात जठरात घडणाऱ्या चयापचय क्रियेने पाण्यात विरघळणारी साखर तयार होते. तो रस लहान आतड्याच्या ग्रंथीद्वारे रक्तात शोषली जाते. अर्थात हे आपण अन्नोत्पत्ती या प्रकरणामध्ये मानवी अन्न असे 2-4 विभाग आहेत, व्हिडिओ आहेत, ते आपण अवश्य पाहावे, पाहिले नसतील तर, म्हणजे हा भाग तुम्हाला समजेल. साखरेचे रेणू सर्व शरीर ग्रंथी ऊर्जोत्पत्तीसाठी वापरतात. शरीर ग्रंथी अन्य रसायनाचे अंतर्बंध तोडू शकत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून प्राण्याच्या पेशी अन्य रासायनिक संयोगाचा वापर करू शकत नाहीत. म्हणजे जे काय जारज आणि अंडज योनीमधून उद्भवलेले प्राणी आहेत, साखरे व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही रेणूचे बंध तोडू शकत नाही. साखर नसलेले अन्न शरीर वापरू शकत नाही. प्रतिकूल रसायनाचे सेवन केल्याने शरीरात वेदना आणि विकारी दोन्ही वाढतात. त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न शक्यतो टाळावे, म्हणजे विशेषतः मानवाने, कारण हे शब्दज्ञान केवळ मानवासाठीच आहे. मानवेतर प्राणी मात्रासाठी या शब्दज्ञानाचा काहीही उपयोग नाही. झालाच तर तो मानवासाठीच होऊ शकतो. म्हणून किमान मानवाने आपलं स्वास्थ्य जपण्यासाठी अभक्ष्य भक्षण टाळावे. याचा अर्थ साखर खावी असा नाही, कारण रासायनिक पांढरी कृत्रिम क्रिस्टल साखर शरीरासाठी अधिक हानिकारक सुद्धा ठरते. कारण शरीर ग्रंथींना या पांढऱ्या रासायनिक साखरेचे बंध तोडणे थोडं कठीण असतं. कारण वनस्पतीद्वारे तयार झालेलं फळफळावळामध्ये जे अन्न आहे, शुगर आहे, शर्करा आहे, ती फ्रुक्टोज नावानं विज्ञान संबोधित करतं, तिचे बंध तोडणं शरीराच्या ग्रंथींना फार सोपं जातं. अर्थात साखरेचे बंध ग्रंथी तोडतात तेव्हा शरीरात ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा शरीरात संचारते, या टोकापासून त्या टोकापर्यंत वाहत असते. सर्व स्नायू ग्रंथीमधून ती फायरिंग वायरिंग होऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत लागेल त्या ठिकाणी जात असते. अवयवाची दैनिक क्रिया हालचाल या ऊर्जा शक्तीच्या वापराने होते. ऊर्जोत्पत्तीसाठी ग्रंथींना ऑक्सिजनची गरज नसते. हे वाक्य अधोरेखित करून ठेवा. कुठेही शरीरामधील अंतर्गत ग्रंथींना थेट ऑक्सिजनची गरज नसते. सर्व ग्रंथींना ऑक्सिजन लागतो असा विज्ञानाने जो चुकीचा अपप्रचार केलेला आहे. मुळात रक्तात विरघळलेला ऑक्सिजन खूप अत्यल्प असतो. जो ऑक्सिजन पाण्यात विरघळतो तोच रक्तात पाण्याद्वारे शरीरात येत असला तरी त्याचा विनियोग शरीर कसा करते याविषयी विज्ञानासहित सर्वांना संदेह आहे, शंका आहे. खरोखर ऑक्सिजनचा वापर शरीर ग्रंथी कशा करतात या बाबतीत आजही विज्ञान स्पष्ट मतवादी नाहीये. मोघम मताचा प्रचार खूप आहे. फुफ्फुसात ऑक्सिजन विरघळण्याची शोषण क्रिया घडत नाही याविषयीचे विज्ञान कथित विधान तथ्यहीन आहे. हे वाक्य मी जबाबदारीने बोलत आहे. मेंदूच्या न्यूरॉन ग्रंथींना कधीही थेट रक्त पुरवठा होत नाही. त्या मेंदूतल्या कोशिकांना थेट रक्ताचा सप्लाय होत नसतो. रक्तवाहिन्या जे जल मेंदूमध्ये सोडतात ते जल फक्त अन्नयुक्त असतं. पण मेंदूच्या पेशी या शर्करेचा उपयोग करू शकत नाहीत. इतर शरीरामधल्या ग्रंथीच तोडतात. त्यांनी जे शर्करा रेणू तोडून ऊर्जा उत्पत्ती केलेली आहे तीच ऊर्जा उत्पत्ती मज्जातंतूद्वारे मेंदूला मिळत असते. त्याच ऊर्जेवर संपूर्ण मेंदूचं कार्य चालत असतं आणि बुद्धीचं संकलन, माहिती प्रक्षेपण हे सगळी क्रिया त्याच व्यवस्थेमधून चालत असते. शरीरात अन्य ग्रंथीद्वारे निर्माण केलेली ऊर्जा शक्ती मेंदूला स्नायूच्या धाग्यामधून विद्युत गतीने न्यूरॉन ग्रंथी पुरवतात आणि मेंदूच्या कोशिका हाडाच्या कवटीतील पारदर्शक जलद्रवात सुरक्षित असतात. रक्तवाहिन्यातून रासायनिक जलद्रवाचा पुरवठा होतो. जलद्रवातून विजेच्या वेगाने वाहणारी ऊर्जा मेंदूतील न्यूरॉन पेशींना सक्रिय ठेवते आणि या ऊर्जेच्या मदतीने शरीराला कुठेही होणाऱ्या वेदना, त्याचे संदेश आणि मेंदूचे इंद्रिय अवयवांना देण्याचे आदेश हे दोन्ही बाजूचं प्रक्षेपण याच मज्जातंतूच्या माध्यमाने होतं. ते आपण मागच्या सुषुम्ना नाडीमध्ये किंवा षडचक्र प्रणालीमध्ये त्रिविध नाडी या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. शरीर उत्तम विद्युत वाहक आहे म्हणून शरीराला ऊर्जा साठवता येत नाही. शरीरात कुठेही ऊर्जा स्टोअर करण्याची व्यवस्था नाही आहे. ब्रह्मांडात सुद्धा ती साठवून ठेवता येत नाही कुठेही. जेव्हा शरीरात ऊर्जेची गरज असते तेव्हा साखरेचे ऋण तोडून ऊर्जा निर्माण होते आणि शरीरात तत्काळ वापरली जाते. न वापरली जाणारी ऊर्जा त्वचेद्वारे बाहेर फेकली जाते.
ट्रान्समिशन होतं बाहेर आणि म्हणून शरीराभोवती एक अतिशय गूढ तेजोवलय ऊर्जेचा ओरा प्रकाशमान असल्याचे फोटोग्राफीत दिसून आलेले आहे. अतिरिक्त जी ऊर्जा आहे ती शरीराबाहेर पडत असते, आपोआप रिलीज होत असते. विज्ञानाने याच ओरा उत्सर्जनाचे चित्रीकरण करण्याचे साधन सुद्धा तयार केलेले आहे. शरीरात ऊर्जा कॅलरी निर्माण होताना ग्लुकोज रेणूचे अंतर्बंध तुटतात आणि विघटन प्रक्रियेत एक कार्बन म्हणजे सी नाव आणि दुसरे पाणी हे दोन अपोत्पादित पदार्थ तयार होऊन रक्तात मिसळतात. या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे की ही रासायनिक प्रक्रिया कशी घडते. इकडं साखरेचा रेणू आहे आणि हा साखरेच्या रेणूचा बंध जेव्हा तुटतो तेव्हा ऊर्जा एनर्जी रिलीज होते आणि मग कार्बनचे अणू आणि पाण्याचे रेणू वेगवेगळे होतात आणि हे रक्तातच मिसळतात. एका साखरेचा रेणू तुटल्याने निर्मित ऊर्जा शरीर हालचालीसाठी वापरली जाते. ऊर्जा उत्पत्ती दरम्यान एक साखर रेणू बंद तुटतो तेव्हा 6 कार्बन अणू आणि 6 पाण्याचे रेणू व्यक्त होतात. ही रासायनिक प्रक्रिया सोबत चित्रात मी स्पष्ट केलेली आहे. या क्रियेला विज्ञान शाखेचा अभ्यासक संशोधकाने सुद्धा व्यवस्थित समजून घ्यावे. ऊर्जा निर्मिती दरम्यान तयार होणारे पाणी घामाद्वारे, त्वचेद्वारे किंवा मूत्रपिंडाद्वारे किडनीच्या माध्यमाने शरीराबाहेर फेकले जाते. घामाच्या रूपात पाणी त्वचेवर पसरते त्यामुळे शरीर ताप सुद्धा नियंत्रित ठेवता येतो म्हणजे कमी करता येतो. हे लक्षात ठेवावे. शरीर थंड ठेवण्यासाठी केवळ शाकाहारी प्राण्याच्या त्वचेतून घाम बाहेर येतो. मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून शरीर थंड करतात. या प्रक्रियेत पाणी आणि मीठ दोन्ही शरीराबाहेर टाकले जातात. परंतु ऊर्जा निर्मितीत रक्तात मिसळणारा पाण्यात न विरघळणारा दुसरा अपघटक म्हणजे कार्बन आणि ही धूळ रजकण असते जो रक्त मलिन करतो. ही धूळ कार्बन अगदी फाईन असल्यामुळं पण रक्तात मात्र विरघळत नाही. हे स्वतंत्रपणे रक्तामध्ये मिक्स झालेले असते आणि म्हणून रक्त मलिन होत असतं. हे कार्बन कण पाण्यात विरघळत नसल्यामुळे यांना काढून टाकण्याचे काम किडनी करू शकत नाही. कारण किडनीचं फक्त शोषण करून घेणं एवढंच काम असतं. पाण्यामध्ये जे विद्राव्य घटक आहेत तेच फक्त किडनीला काढता येतात. किडनी पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या पदार्थांना काढू शकत नाही. हे काम शरीरात कुठे आणि कसे घडते याचं विवरण पुढे प्राणायाम 5व्या प्रकरणामध्ये सविस्तर दिलेले आहे. म्हणून या ठिकाणी जास्त त्याचा उल्लेख करत नाही. आपण प्राणायामाचे जे 5वं प्रकरण आहे त्याचे व्हिडिओ जेव्हा रिलीज होतील तेव्हा या सगळ्या रासायनिक क्रियेची प्रक्रिया आपल्याला माहिती पडेल. अर्थात दैनिक उद्योग धंदे स्पर्धात्मक व्यावसायिक क्रियाकलाप होताना शरीरावयवात व्यायाम कसरत घडते तेव्हा मनुष्य प्राण्यांना ऊर्जेची जास्त गरज पडते. शरीरात चयापचय हृदयाची धडधड फुफ्फुस फुगण्यासाठी किंवा फुगवण्यासाठी खूप ऊर्जा लागते. तेव्हा साखरेचे रेणू तोडण्यासाठी कोशिकांना इन्शुलिन रसायनाची मदत लागते. हे इन्शुलिन नामक रसायन जठराजवळ यकृताच्या स्वादुपिंड ग्रंथीद्वारे रक्तात सोडले जाते. याच इन्शुलिनच्या मदतीने ग्रंथी साखरेचे रेणू तोडून शरीरातील सर्व पेशींना ऊर्जा म्हणजे वीज पुरवू शकतात आणि शरीरात कुठेही निर्माण झालेली ऊर्जा ताबडतोब संपूर्ण शरीरात स्नायू शृंखलेच्या माध्यमाने प्रकाश वेगाने प्रवाहित होते. मेंदू किंवा कोणत्याही अवयव इंद्रियाकडे तात्काळ पोहोचते. इन्शुलिन एक शस्त्र आहे. जसा दगड फोडण्यासाठी छिनी हातोडा घन नसेल तर दगड फोडता येत नाही. त्याची पशी किती ताकद असली तर ही अवजाराची गरज आहे. म्हणून आपल्या ग्रंथींना इन्शुलिन जर ग्रंथीला मिळालं नाही तर त्या ठिकाणी साखर असली तरी सुद्धा तोडता येत नाही त्यांना. इन्शुलिन म्हणजे ही एक शस्त्र आहे जे ग्रंथी त्याचा वापर करतात आणि या साखरेचे रेणू तोडू शकतात. सामान्य उदाहरण द्यायचं झालं तर आपण कधी पाहिलं असेल की टाईल्स लावणारे जे मिस्त्री असतात त्यांची पेन्सिल असते, हिरकणी असते, त्यामध्ये ती हिरकणीने टाईलवर रेग मारतात आणि कुटकन ते तोडले जातात. किंवा काच तोडण्यासाठी सुद्धा या हिरकणीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे त्याला केरोसिन लावून त्याच्यावर रेग ओढली जाते. त्याला जरा जरी ताण दिला बरोबर सरळ रेषेमध्ये तो तुटतो. हे जे सहज सोपं काम जे ग्रंथींना करण्याची सुविधा प्रकृतीनं या इन्शुलिन रसायनाच्या माध्यमाने केलेली असते आणि हेच इन्शुलिन निर्माण करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथीवर ती निष्क्रियता वाढल्यामुळं त्यांनी जर ते इन्शुलिन निर्माण केलं नाही तर मग शरीरात साखरेचे रेणू असले तरी सुद्धा आपल्या ग्रंथी साखरेचे रेणू तोडून ऊर्जा निर्माण करत नाहीत. साखरेचं अतिरिक्त प्रमाण रक्तामध्ये दिसायला लागतं. डॉक्टर वैद्य म्हणतात तुम्हाला मधुमेह झालेला आहे.
आणि अशक्तपणा येतो, थकवा येतो, काम करणं शक्य होत नाही. शरीरात साखर असते, पण ती साखर पचवण्यासाठी, विनियोगात आणण्यासाठी शस्त्र आहे त्याची उपलब्धता कमी असते. आता या शरीर ऊर्जेचे मोजमाप कसे करायचे? शरीरामध्ये जी ऊर्जा उत्पन्न होते त्याचं मोजमाप कसं केलं जातं? पौष्टिक अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीज म्हणजे ऊर्जा शक्तीचं मोजमाप करून शरीर संबंधी क्रियेत वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा उल्लेख केला जातो. खाद्यपदार्थाच्या विलेपनावर सुद्धा आता तुम्ही किती ऊर्जा त्याच्यातून मिळवू शकता याचं प्रमाण सुद्धा दिलेलं असतं. याचं अंदाजित मूल्यांकन केलेलं असतं त्यांनी. कॅलरी मधून दाखवलं जातं. कॅलरी म्हणजे काय नेमकं हे थोडस आपण कोष्टक पाहू. एक मोठी कॅलरी म्हणजे CAL ने दाखवली जाते किंवा मोठ्या C इंग्रजी लिपीने दाखवली जाते. C म्हणजे 1 किलोग्राम कॅलरी. तांत्रिक दृष्ट्या 1 किलो कॅलरी म्हणजे C किंवा KCAL असं दाखवतात. म्हणजे 1000 लहान कॅलरीज म्हणजे एक मोठी कॅलरी, मोठी C कॅलरी. परंतु काही वेळा केवळ कॅलरीज दाखवले जातात. खाद्यपदार्थाचे विलेपनावर दर्शवलेले कॅलरीज केवळ मोठ्या कॅलरीज असतात, थोडं लक्षात ठेवा. छोट्या कॅलरीज दाखवल्या जात नाहीत, मोठ्या कॅलरीज दाखवतात. सामान्यतः यांना अन्न कॅलरीज म्हणून ओळखले जातात. अन्नामध्ये असलेली किंवा साठलेली शर्करा ऊर्जा म्हणून संबोधलं जातं त्याला. मोठी कॅलरी म्हणजेच किलो कॅलरी म्हणजेच कॅलरीज म्हणजेच 1000 छोट्या कॅलरीज ऊर्जा प्रमाण सर्वानुमते स्वीकारलेलं आहे. आता 1 कॅलरी म्हणजे उष्मांक मूल्य आहे. 1 कॅलरी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किती उष्णता प्रदान करू शकते. तर साधारण 1 कॅलरीज म्हणजे 1 ग्रॅम पाणी जर 1 डिग्री सेंटीग्रेड गरम केलं तर त्याला लागणारी ऊर्जा म्हणजे ही 1 कॅलरी असते. आता कॅलरीच्या ऐवजी जूल हे सुद्धा एकक वापरलं जातं. 1 जूल म्हणजे 1 ग्रॅम वस्तूला 1 न्यूटन बलाच्या दिशेने 1 मीटर ढकलण्यासाठी खर्चलेली ऊर्जा, त्याला जूल्स असं म्हणतात. म्हणजे 1 किलो जूल्स म्हणजेच 0.239 KCAL म्हणजे कॅलरी. म्हणजे 1 कॅलरीज बरोबर 4.184 किलो जूल्स म्हणजे 4186 जूल्स. मी एक तक्ता आपल्याला दाखवणार आहे या ठिकाणी. मानव शरीराला दिवसभर लागणारी ऊर्जा कॅलरीज किती लागते? मानवी शरीराचा जर विचार करायचा झाला तर आता लिंग, उम्र, श्रमिक असेल तर सरासरी किती लागते आणि शांत निवांत बसणारा माणूस असेल तर किती लागते, याचा जरा थोडासा आकडेवारी मी या ठिकाणी तक्त्यामध्ये दाखवत आहे. पुरुषासाठी जर पाहिलं तर 1930 या उम्र गटामध्ये जर श्रम करणारा मनुष्य असेल तर त्याला 3000 कॅलरी दिवसाला लागतात, मोठ्या कॅलरी. सरासरी 2600 ते 2800 कॅलरी लागतात. पण शांत निवांत बसलेला माणूस असेल तर 2400 ते 2600 कॅलरीज मध्ये त्याचं शरीर चालतं. म्हणजे जे इनर ऑर्गन म्हणजे आंतर इंद्रिय अहोरात्र चालतात त्यांना किमान एवढी ऊर्जा लागते. म्हणजे श्रम करणाऱ्याला फार जास्त ऊर्जा लागते असं नाहीये, फक्त 600 कॅलरीज जास्त लागतात. कष्ट करणारे, दिवसभर राबणारे किंवा व्यायाम करणारे या लोकांना फक्त 600 कॅलरी एक्स्ट्रा लागतात. बाकी त्यांचं अंतरेंद्रिय तर कंटिन्यू चालू असतात. तेच प्रमाणे 3130 यामध्ये फक्त 100-200 कॅलरीज हे तुम्ही तक्त्यात पाहू शकता. त्यावर मी जास्त वेळ घेण्याची काही गरज नाही. एकक जर विचारात घेतलं तर आपण सांगितलेलंच आहे, इथे आपण तुम्ही ते पाहू शकता. 1 अँपियर करंट प्रति सेकंद म्हणजे 1 जूल्स असे एक कोष्टक आहे. म्हणजे एका ओहम प्रतिरोधकातून जाताना वाया जाणारी ऊर्जा म्हणजे सुद्धा 1 अँपियर म्हणजे खर्च केलेली ऊर्जा. आधुनिक पद्धतीनुसार ऊर्जा मापनाचे एकक आता किलो कॅलरीज म्हणजेच मोठ्या कॅलरीज ऐवजी सर्वमान्य जूल्सने बदलले आहे. आता ऊर्जाचं मापन जूल्स मध्ये केलं जातं, पण अजूनही अन्न ऊर्जा ही किलो कॅलरी मध्येच दाखवली जाते. तथापि अन्न पॅकेजवर किलो कॅलरीज ऐवजी कॅलरीज असे दर्शवलेले असते तेव्हा अनेकदा गैरसमज होतो. कारण कॅलरीज मध्ये छोट्या लहान मानायच्या की कॅलरीज किलो कॅलरीज मध्ये कॅपिटल लेटर समजायचं याविषयी संभ्रम असतो. म्हणून पॅकेटवर कॅलरी संकेतांक C म्हणजे कॅलरी ऐवजी किलो कॅलरी दर्शवलेले आहे. हे थोडं अधिक गणितीय भाषेत मांडलेलं आहे, पण बऱ्याच वेळेस संभ्रम निर्माण होतो. आता मानवी शरीराला दिवसभर काम करण्यासाठी किती ऊर्जा लागते या तक्त्यामध्ये दिलेली आहेत. वेगवेगळ्या क्रियाकलापासाठी वयानुसार सरासरी दैनिक कॅलरीची आवश्यकता सुद्धा सांगितलेली आहे. शांत बसलेले शरीर सुद्धा किमान 2600 कॅलरी ऊर्जा वापरते. उदाहरणार्थ सूक्ष्म गणना केली तर अंदाजे आपण सांगतोय याच्या प्रमाणामध्ये पटीमध्ये हे असू शकतं. 1 साखरेचा रेणू तोडून
समजा एक छोटी कॅलरी ऊर्जा निर्माण होईल असं मानलं तर शरीरात दररोज 2600 गुणिले 1000 म्हणजे 26 लाख साखरेचे ऋण तोडण्याचे काम ग्रंथींना करावे लागते. 2600 का म्हणायचे? शांत बसलेलं शरीर, अगदी आंतर अवयव चालण्यासाठी किती ऊर्जा लागते एवढा जरी विचार केला तरी 26 लाख साखरेचे रेणू तोडावे लागतात. ज्यामुळे 2600 गुणिले 6 गुणिले 1000 असे 156 लाख कार्बनचे अणु दररोज रक्तात उत्सर्जित होऊन रक्त प्रदूषित होते. हा मोठा चिंताजनक विषय आहे. कारण शरीर चालवण्यासाठी ऊर्जा तर लागते, ऊर्जेसाठी साखरेचे रेणू तोडावे तर लागतात. हे प्राकृतिक नियोजन आहे. पण प्राकृतिक नियोजन करताना हे ऊर्जा उत्पत्तीमध्ये एखादा कारखाना चालवायचा म्हणलं तर कारखान्याचे बाय प्रॉडक्ट असतात, याची विल्हेवाट कशी लावायची? कारण साखरेचा कारखाना चालवायचा म्हणलं तर त्याची मळीचं प्रदूषण निस्तारावं लागतं ना. त्याचा घाण वास किती येतो कारखान्याच्या आजूबाजूला, म्हणजे तुम्हाला कळेल त्याचा किती वास येत होतो आणि किती ते घाण असतं ते. त्यामुळे हवा किती प्रदूषित होते, पाणी किती प्रदूषित होतं. हे एकच कारखाना नाही, सगळ्या कारखान्यामधून जे काही उपयोगाचे प्रॉडक्ट मिळतात त्याच्याबरोबर हे बाय प्रॉडक्ट म्हणजे स्थिती प्रदूषक घटक असतात. हे शरीरामध्ये ऊर्जा उत्पत्ती होताना बाय प्रॉडक्ट जो उत्पन्न होतोय तो ते कार्बन आणि पाणी तयार होते. पाणी हे किडनी किंवा त्वचेमधून अतिरिक्त झालेलं निघून जाऊ शकतं, तिथं सुलभता आहे, तिथं सोय आहे. पण हे कार्बन अणू जे पाण्यामध्ये द्रवीभूत होत नाहीत, विरघळत नाहीत, हे कसे काढायचे? याच कार्बनमुळे रक्त अशुद्ध आणि मलिन होते. सामान्य गतीने हृदयाचे ठोके 70 गुणिले 60 गुणिले 24 म्हणजे 1,80,000 प्रतिदिन होतात. म्हणजे प्रत्येक ठोक्यानी हे रक्त फुफ्फुसात जात असतं. यानुसार हृदयाच्या एका ठोक्यात फुफ्फुसात येणाऱ्या रक्तातून अल्व्हेओलिक कोशिकांना किमान अंदाजे 156 कार्बन अणू बाहेर काढून टाकावे लागतात. कारण समजा प्रतिदिन 1,00,000 ठोके पडतात म्हणलं, इथं 156 लाख कार्बन रेणू होतात, म्हणजे किमान 156 कार्बन रेणू एका ठोक्याच्या वेळेमध्ये काढावं लागतात. हे अंदाजे गणित आहे. याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये दुप्पट तिप्पट चौपट किती होऊ शकतं. म्हणजे वस्तुस्थिती समजण्यासाठी हे गणित दिलेलं आहे. वास्तविक शरीरात यापेक्षा कितीतरी पटीत ऊर्जोत्पत्ती आणि कार्बोत्सर्जन होऊन रक्ताचे प्रदूषण घडते. अर्थात जे युवक यांत्रिक केंद्रात जाऊन व्यायाम करतात, हा डेंजरस आहे. स्टेजवर नृत्य सादर करतात, त्याचा सराव करतात, त्याची प्रॅक्टिस करतात, ऑलिम्पिक खेळाडू स्पर्धेत भाग घेतात, नवे नवे रोज त्याचा सराव करतात, व्यायाम करतात, ॲथलेटिक खेळाचा नियमित सराव करतात. शेतात परिश्रम करणारे मजूर लोकांना जास्त प्रमाणात ऊर्जा लागते, कितीतरी पटीने ही ऊर्जा असते. त्याचे शरीर ग्रंथी ऊर्जा निर्माण करताना दररोज दुप्पट तिप्पट कार्बन तयार करतात. रक्त जलद गतीने कार्बन युक्त मलिन होते. त्यामुळे खूप कष्ट करणाऱ्या मजुराच्या शरीरात वयाच्या 35-45व्या वर्षी अनेक रोगाची लक्षणे स्पष्ट दिसू लागतात. आधुनिक यंत्राचा व्यायाम कसरत करणाऱ्या तरुणांमध्ये अवघ्या वयाच्या 25शीत हृदयविकाराचे झटके आल्याच्या अनेक घटना घडत आहेत. वास्तव आहे, स्वीकारण्याची गरज आहे. कारण आपण चुकीचा भ्रम निर्माण करून घेतलेला आहे. म्हणून लोकांनी जास्त श्रम, कष्टदायक कसरती करणे टाळावे. आवश्यकतेनुसार काम करा, पण त्याच्यावर जो उपाय आहे तो गरजेचा आहे. आणि हा उपाय आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये प्राणायाम मध्ये कळणार आहे. कारण अतिपरिश्रमाने लाभापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. अतिव्यायामामुळे आपण आरोग्याऐवजी असाध्य आजारांना निमंत्रित करतो. स्वतःच्या देहाची काळजी घ्या आणि निरोगी राहण्यासाठी या YouTube चॅनलच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय न चुकता करा. माझे सर्व व्हिडिओ आपण पाहावे अशी मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो. याचं कारणच हे आहे की खरोखर आपल्या शरीराला व्यायाम करण्याची किती गरज आहे हे आपल्याला हळूहळू, कारण सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओ मध्ये सांगणं शक्य नाही, म्हणून प्रत्येक व्हिडिओ मध्ये थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला नवीन नवीन आढळतील. शरीरांतरवर्ती संस्थेच्या कार्यार्थ लागणाऱ्या ऊर्जेचे सरासरी अंदाजे प्रतिशत प्रमाण सोबत तक्त्यामध्ये मी दर्शवलेलं आहे. तेव्हा जेव्हा ऊर्जा उत्पादनादरम्यान ग्लुकोजचे रेणू तुटतात तेव्हा शिल्लक टाकाऊ घटक कार्बन आणि पाणी रक्तप्रवाहात येतात, हे आपण पाहिलेलंच आहे. रक्तातील घातक कार्बन धूळ वेळचे वेळी सतत बाहेर काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून रक्ताचा प्रत्येक थेंब कार्बन काढण्यासाठी केवळ फुफ्फुसात येण्यासाठी प्रकृतीने विशेष सुविधा केलेली आहे. प्रकृतीने त्याची तजवीज सुद्धा केलेली आहे. ते प्रदूषण हटवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे. कारण हाच कार्बन शारीरिक आजारांचा खरा एकमेव जनक आहे. जे काही असाध्य रोग आहेत, शारीरिक रोग,
ते सर्व रोग केवळ या कार्बनमुळे होत. ते कसे, ते आपण असद्य रोगामध्ये प्रत्येक रोगाचं संक्षिप्त विवरण दिलेलं आहे आणि ते रोग का होतात, कशामुळे होतात, कसे होतात, रक्तातील कार्बन धूळ काढून टाकण्याची प्रकृती योजना कशा आहे. या फुफ्फुसाची ऊर्जा कंझ्युम्शन म्हणजे 40% होतं. जेवढे काही शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, समजा 100% ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं तर 40% ऊर्जा फुफ्फुसाला लागते. मनाच्या उपस्थितीमध्ये 4 श्वास प्रति मिनिट प्राणायामामुळे होतात आणि म्हणून ऊर्जा कमी लागते. इतर इंद्रियाबरोबर मन असतं तेव्हा जो श्वासोश्वास होतो तो 15 श्वास प्रति मिनिट होत असल्यामुळं ऊर्जा जास्त लागते. श्वास आत घेताना डायफ्रॅम फुगवून हवा आत खेचली जाते. म्हणजे फुफ्फुसाला अगेन्स्ट व्हॅक्युम काम करावं लागतं. स्वतःला फुगवावं लागतं ताकद लावून, डायफ्रॅमला फुगवावं लागतं ताकद लावून. ही ताकद म्हणजे ऊर्जा कंझ्युम्शन आहे. स्वतः फुफ्फुसालाच खूप ऊर्जा लागते. त्यानंतर हृदय जे 24 तास चालतं ते जवळपास 25% ऊर्जा वापरतं. म्हणजे साधारण 2600 कॅलरीज जर दिवसभरात लागत असतील त्यापैकी 650 कॅलरीज ते वापरतं. कारण 60 ते 70 वेळा त्याचं धडकणं प्रति मिनिट असतं. पण तेच परिश्रम करताना, धावताना, चालताना, पळताना 80 ते 140 ठोके प्रति मिनिट पडतात आणि म्हणून शरीराच्या गरजेनुसार स्वयंचलित कमी जास्त गतीमुळे ऊर्जा लागते. 25 ते 30% असा फरक होऊ शकतो. एक अंदाज आहे या ठिकाणी दिलेला. तिसरं अंतरावयव म्हणजे मेंदू. संवेदनशील संदेशाचं वहन करणारी यंत्रणेचा प्रमुख इंद्रिय असल्यामुळं त्याला सुद्धा जवळजवळ 20%च्या आसपास एनर्जी लागते. दिवसभरात त्याला 520 कॅलरीज किमान लागतात. ध्यान केलं तर ऊर्जा कमी लागते ध्यान स्थितीमध्ये. पण चिंता, क्रोध, विकारी अर्वाच्य बोलणं, जोरजोरात भांडणं अशा वेळेस जास्त ऊर्जा लागते. शरीराच्या गरजेनुसार स्वयंचलित कमी जास्त ऊर्जा लागते. चौथं अंतरिंद्रिय आहे जठर. ते किमान काय एकदा भोजन केल्यानंतर 1-2 तास चालतं. दोनदा भोजन केलं तर 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी 4 तास चालतं. बाकी वेळेस ते आराम करत असतात. परंतु कित्येक लोक असे आहेत की 24 तास खात राहतात, जठराला कामाला लावतात. कारण जर झोपी गेलात तर त्याला आणखीन जास्त एनर्जी लागते. ते पचवू शकत, पचन क्रियेत जास्त ऊर्जा लागते आणि भोजनानंतर किमान 2 तास खूप ऊर्जा लागत असल्यामुळं बाह्य अवयव स्तब्ध ठेवावे लागतात, शांत ठेवावे लागतात, शांत बसावं. काही लोक म्हणतात शतपावली करावी शतपावली एकदम आरामशीर करावी. जास्त चालण्यासाठी मेहनत घेऊ नये, निवांत बसावं, प्राणायाम करावा, वज्रासनात बसू शकता. नंतर जे 5 बाह्य अवयव आहेत, हाताला, पायांना चालण्यासाठी, पाण्यासाठी, कानांना ऐकल्यासाठी, जे बाह्य अवयव हे किरकोळ एनर्जीवर चालणारे अवयव आहेत. अगदी 5% ऊर्जा फार तर ते कंझ्युम करतात. धावताना थोडी जास्त ऊर्जा लागते इतकंच. मन त्या इंद्रियाच्या बरोबर नसेल, बंद असते त्यांचं काम. तुम्ही बसलात तर पायाचं काम बंद आहे, हातात झोपलात तर हाताचं पण काम बंद आहे, डोळे झाकले तर डोळ्याचं पण काम बंद आहे, कानाचं फक्त काम चालू असतं. पण ते झोपल्यानंतर कानालाही ऐकू येत नाही. पडदा हलतो पण त्याची क्रिया होत नाही. हात, पाय, डोळे इत्यादी मनाच्या उपस्थितीमध्ये फक्त काम करू शकतात. मनाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं काम चालत नाही. म्हणजे रक्तातील कार्बन धूळ काढून टाकण्याची जी प्राकृतिक योजना आहे ती म्हणजे पाण्यातून विरघळणारी रसायने त्वचा आणि मूत्रपिंडाद्वारे बाहेर काढली जातात आणि कार्बनची धुळीचे कण पाण्यात विरघळत नसल्यामुळे किडनीला काढता येत नाही. कार्बनचे सूक्ष्म कण म्हणजे कोळसा जो रक्तात मिसळल्यामुळे रक्त काळे आणि मलिन होते. रक्त प्रदूषित करणारे कार्बन अणू पाण्यात विरघळत नाहीत म्हणून मूत्रपिंडाद्वारे शोषले जाऊ शकत नाही. परिणामी रक्तात कार्बनचे म्हणजे कोळशाचे प्रमाण वाढत जाते. जर फुफ्फुस यंत्रणेला कार्बन वेळीच दूर करता आला नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीरात असाध्य रोगांना उद्भवण्याची दाट शक्यता असते. रक्तशुद्धीकारी कशी घडते? ऊर्जा उत्सर्जित घाण रक्तातून काढण्यासाठी प्रकृतीने 2 संस्था प्रस्थापित केलेल्या आहेत. एक म्हणजे किडनी जे रासायनिक मूत्र पाणी बाहेर काढते आणि दुसरे म्हणजे फुफ्फुस पाण्यात न विरघळणारा कार्बन काढून रक्त शुद्ध करते. शरीरारोग्य सांभाळण्यासाठी अपोत्पादित समस्येचे निराकरण करणारे दोन्ही अंतरावयव सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. शरीर निरोगी ठेवण्याचे कार्य प्रकृती कसे करते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. प्रथम मूत्रपिंड कार्यप्रणालीचे कार्य माहीत असेल तर काळजी घेणे सोपे जाते. म्हणजे किडनीचं जे कार्य आहे हे किडनीचं कार्य रक्ताभिसरण संस्थेच्या सिरीज मध्ये ते जोडलेलं असतं. किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे जो नाभीच्या मागे मुख्य इडा पिंगळा रक्तवाहिनीला सरळ जोडलेला असतो. रक्त प्रवाहित जलविद्राव्य घटक शोषून मूत्र रूपाने शरीराबाहेर काढणे. केवळ पाण्यात विरघळणारे पदार्थ किडनी मूत्रपिंड काढून
काढू शकते. मीठ आहे, साखर आहे, अन्य सिलिकॉन वगैरे जे घटक आहेत ते विरघळतात. किडनी रक्ताचे अर्धे शुद्धीकरण करते. रक्तातील अनावश्यक रासायनिक घटकाची तपासणी करून विद्राव्य रसायन किडनी बाहेर काढते. उदाहरणार्थ मीठ, सिलिकॉन, क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, गंधक असे अतिरिक्त साखर किंवा अन्य तत्सम विद्राव्य रासायनिक काढते. आवश्यकतेनुसार रक्तातील पाणी आणि विद्राव्य रासायनिक घटकाचे संतुलन राखते. शरीरात मीठ, साखरेची कमतरता उद्भवली तर मूत्राशयातून पुन्हा रक्तात सुद्धा शोषली जाते. किडनीनं काढली म्हणून ते पूर्ण शरीरातून निघून जात नाही. जोपर्यंत ब्लेडर मध्ये, मूत्राशयामध्ये युरिन साठवलेलं असेल आणि त्यात मीठ असलेलं जर शरीराला आवश्यक असेल तर तिथूनही ते शोषून घेतलं जातं. आणि सेन्सॉरशिप नुसार हे काम होतं. कार्बन धूळ पाण्यात विरघळत नसल्यामुळे किडनी काढू शकत नाही, म्हणून कार्बनयुक्त अशुद्ध रक्त हृदयात प्रवेश करते आणि हृदय प्रथम हे अर्धशुद्ध रक्त पूर्ण शुद्धीसाठी फुफ्फुसात येते. प्रकृतीचे हे खास नियोजन आहे. आता फुफ्फुस आणि फुफ्फुसात रक्तशुद्धीचे कार्य घडते. अर्थात शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी सर्व ग्रंथी कोशाच्या संयोगाने प्रकृती साखरेचे रेणू तोडून ऊर्जा निर्मिती करते. या प्रक्रियेत उद्भवलेल्या कार्बन अणूला बाहेर काढण्याची जबाबदारी फुफ्फुसावर सोपवली आहे. त्यामुळे हृदयाकडून फुफ्फुसात येणारी एक रक्तवाहिनी व्यवस्था प्रकृतीने बदललेली असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणारी जी वाहिनी आहे ही अशुद्ध रक्तवाहिनी असते आणि फुफ्फुसाकडून हृदयाकडे येणारी जी वाहिनी आहे ही शुद्ध रक्त घेऊन येणारी असते. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने कार्बोनाइज अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसात पाठवले जाते. रक्तवाहिनीतून वाहत आलेल्या रक्ताचे शुद्धीकरण फुफ्फुसात अल्व्हिओली कोशिका कशा करतात याचे संपूर्ण रासायनिक विवरण या पुस्तकातील 5व्या प्राणायाम प्रकरणात आपल्याला सविस्तर पाहता येईल. रक्तात कार्बन डायऑक्साईड कुठे आणि कसा निर्माण होतो? रक्ताच्या नमुन्यात कार्बन डायऑक्साईड का सापडत नाही? त्याची पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळेत तपासणी का केली जात नाही? फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याचे संकेत मिळताच अपान क्रियेने उच्छ्वास बाहेर सोडला जातो. रक्त अशुद्ध करणारी कार्बन धूळ रक्तातून शरीराबाहेर कशी फेकली जाते? फुफ्फुसात घडणारी ही दैवी प्राकृत क्रिया संपूर्ण रक्ताला कशी स्वच्छ करते? या सर्व प्रश्नाची सविस्तर वैज्ञानिक रासायनिक क्रियेसह उत्तरे आपल्याला प्राणायाम प्रकरणात श्रोते वाचकांना अवश्य मिळतील. तोपर्यंत आपण थोडं या चॅनलवरचे उपयुक्त व्हिडिओ पाहत राहावे, कारण हे प्रत्येक व्हिडिओ क्रमशः असल्यामुळं थोड्या थोड्या गोष्टीचा उलगडा करत जात आहेत. कारण हृदयाच्या पुढच्या ठोक्याने अल्व्हेओली ग्रंथीत हृदयाकडून नवे रक्त भरते आणि त्याच धक्क्याने ते शुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या रक्तवाहिनीत शिरते. हृदयात येणारे रक्त शुद्ध मानून शरीराच्या इडा नाडीत म्हणजे धमनीत जाते. हे रक्ताभिसरण चक्र प्रत्येक हृदयाच्या ठोक्यासोबत चालू राहते. सामान्य स्थितीत हृदयाचे ठोके एका मिनिटाला 60 ते 70 होतात. धावताना, व्यायाम करताना, काम करताना हृदयाचे ठोके थोडे वाढतात. प्रति मिनिट ते 140 पर्यंत सुद्धा वाढू शकतात. रक्तातून कार्बनचे रेणू फुफ्फुस कोशिका कसे काढतात? कार्बन काढून टाकण्यासाठी त्यांना काय करावे लागते? शरीरांतर्गत घडणारी रासायनिक प्रक्रिया आणि प्रतिक्रिया मनाच्या आदेशाशिवाय स्वयंचलित घडते. स्वयंचलित श्वासोश्वासावेळी फुफ्फुस कोशिका केवळ 50% सक्रिय असतात आणि 50% फुफ्फुस ग्रंथी निष्क्रिय अशी असल्याने रक्तशुद्धी नियोजित कार्य पूर्ण होऊ शकत नाही. कारण फुफ्फुसाच्या प्रत्येक कोशिकेच्या पोकळीमध्ये भरण्या इतकी आपण हवाच आतमध्ये घेत नसल्यामुळं तिथपर्यंत ती हवा पोचतच नाही. पण रक्त तर सगळ्या कोशिकांमध्ये जात असतं. पण जिथं हवा नसते किंवा ऑक्सिजनची उपलब्धता नसते, जे काही हवेतील घटक आहेत त्यांची उपलब्धता नसल्यामुळं ही प्रक्रिया घडत नाही. ते रक्त अशुद्धच राहतं. कारण फुफ्फुसात आलेले रक्त सर्व कोशिकात भरते. श्वासोश्वासाद्वारे फुफ्फुसात भरलेली हवा सर्व अल्व्हेओली ग्रंथीत पोहोचत नसतील तर त्या रक्तातील कार्बन धूळ अल्व्हेओली ग्रंथी काढू शकत नाहीत. त्यामुळे फुफ्फुसात आलेले पूर्ण रक्त शुद्ध होत नाही. मग रक्तात आलेली कार्बन धूळ तशीच शरीरात पुन्हा पुन्हा फिरत राहते. जे कार्बन अणू रक्तातून बाहेर निघत नाहीत ते शरीरात अनेक रोग निर्माण करतात. हे वाक्य अधोरेखित करा. याविषयी पुढील 6व्या प्रकरणात विविध असाध्य रोगाची माहिती सांगितलेली आहे. रक्तात उरलेले कार्बन धूळ शरीराच्या स्वयंचलित इंद्रिय कार्यात अडथळा आणते आणि त्यांना निष्क्रिय बनवते. शरीरात सर्व प्रकारच्या व्याधीचा प्रादुर्भाव एकाच कारणाने होतो, तो म्हणजे कार्बनचे रक्तात वारंवार भटकणे. म्हणजे हे लक्षात यावं, मी पुन्हा पुन्हा उच्चारतोय का लक्षात आणि ध्यानात राहावं म्हणून वेळच्या वेळी रक्तातील कार्बन पूर्ण करण्यासाठी मनाने प्रकृतीला सहाय्य करावे. म्हणून प्रकृतीने फुफ्फुस कार्य मनाच्या सुद्धा अधीन ठेवलेले आहे. कारण फुफ्फुसाचं असं एकच इंद्रिय आहे जे उभयंगी कार्यान्वित राहतं. म्हणजे स्वयंचलित तर असतच असतं, पण
पण मनाने जर ठरवलं तर ते फुफ्फुसाचं कार्य मनाच्या स्वाधीन होऊ शकतं. परंतु मनाला प्रकृती कार्यात सहभागी होण्यासाठी मेंदूला सक्रिय भूमिका बजवावी लागते. म्हणजे बुद्धीला सुद्धा सहभाग घ्यावा लागतो, तरच मनाला ती फुफ्फुसाचं काम करायला भाग पाडू शकते. कारण फुफ्फुसाच्या सर्व अल्व्हेओली कोशिका सक्रिय होण्यासाठी मनाला लक्ष देऊन सतर्कतेने जाणीवपूर्वक श्वासोश्वास घेणे आणि बाहेर फेकणे दोन्ही कामे करावी लागतात. म्हणून प्रकृतीने रक्तशुद्धीच्या कठीण कामात मदत करण्याचे स्वातंत्र्य मनाला दिलेले आहे. तेव्हा काळजीपूर्वक दीर्घ आणि पूर्ण श्वास घेऊन रक्तशुद्धीकरण क्रियेत प्रकृतीला मन मदत करू शकते. जर नियमित रक्तशुद्धीच्या कामात मनाने लक्ष दिले तर फुफ्फुसाच्या प्रत्येक अल्व्हेओली ग्रंथी रक्तातील सर्व कार्बन धूळ सहज शरीराबाहेर फेकल्याने शरीर निरोगी राहते. त्यासाठी मनाला सचेतपणे श्वासावगमन स्वनियंत्रणात अधिकाधिक काळ प्राणायाम करावा लागतो. मनाच्या नियंत्रणात श्वास भरल्याने फुफ्फुसाच्या सर्व अल्व्हेओली ग्रंथी पोकळ्या कार्यान्वित होतात. तेव्हा अल्व्हेओली कोशिका 100% सतर्क तत्पर होऊन प्राणायाम केल्याने कार्बन धूळ पूर्ण क्षमतेने काढून टाकतात. म्हणून प्रकृतीने आरोग्याची गुरुकिल्ली मनाच्या ताब्यात दिलेली आहे, ज्यामुळे शरीर निरोगी आणि दीर्घायू होऊ शकते. भौतिक जगाच्या प्रापंचिक कचाट्यात अडकल्यामुळे मनाला हे काम व्यर्थ वाटते. सामान्यतः माणूस असाच विचार करतो, माझा तर श्वासोच्छवास चालूच आहे, प्राणायाम करायची गरज काय आहे? पण ती गरज काय आहे, का प्राणायाम करावा, याचं उत्तर आपल्याला त्या प्राणायाम प्रकरणामध्येच मिळेल. स्वस्थ बसून एकाग्रतेने प्राणायाम करायला मनाला वेळ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव प्रकृती स्वयंचलितपणे हे काम करते. परंतु रक्तशुद्धीचे काम अर्धवट झाल्यामुळे भविष्यात अनेक प्रकारच्या रोगांनी शरीर ग्रस्त होते. प्रकृतीने दिलेले स्वातंत्र्य मनाने कसे वापरायचे त्यासाठीच पुढील प्रकरणामध्ये अष्टांग योग शास्त्राभ्यास सविस्तर सांगितला आहे. हे शरीरांतर्गत अवयवाचं कार्य आणि शरीरांतर्गत संस्था कशा चालतात आणि चालवण्यासाठी ऊर्जा कशी निर्माण करतात याविषयीचा हा प्रकरण आपण या ठिकाणी संपवत आहोत. मानवाचे सद्वर्तन कोणत्या क्रियेने प्रदर्शित होते त्या अष्टावधानी कला पुढील प्रकरणी श्रोत्यांना समजून घेता येतील. पूर्ण अष्टांग योग समजावून सांगितलेला आहे. या योगाच्या प्रत्येक अंगावर आपण सविस्तरपणे विवरण केलेलं आहे. ते श्रोत्याने अवश्य येत्या व्हिडिओमध्ये पाहावं.